आज आपण बनवूया चवीला अप्रतिम चविष्ट असा अमृतसरी छोले मसाला। महाराष्ट्रीयन भाषेत म्हणायचं झालं तर काबुली चण्याची उसळ। पद्धत थोडीशी वेगळी आहे। रश्याला एक बाइंडिंग येते, एक थिकनेस येते आणि मस्त चविष्ट असा हा अमृतसरी छोले मसाला खायला लागतो। अगदी सोपी, साधी आणि घरगुती साहित्यातून तयार होणारी रेसिपी आहे। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आतापर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राइब केलं नसेल तर रिक्वेस्ट आहे, प्लीज सबस्क्राइब करा। तर इथे बघू शकता मी रात्रभर जवळपास 1 कप भरून काबुली चणे भिजवायला घातलेले होते। वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्रॅम हे हरभरे आहेत आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर याला भिजत घातलेलं होतं। छान टम्म फुगलेले आहेत। परत एकदा याला पाण्याने वॉश करून घेऊया। तुमच्याकडे जर फार वेळ नसेल भिजवत घालायला तर 4 ते 5 तास याला सफिशियंट आहेत भिजू घालण्यासाठी। कुकरमध्ये घातलेले आहेत हरभरे आणि भिजवल्यामुळे काय होते, लवकर शिजण्यास मदत होते। अगदी 2 शिट्ट्या झाल्या की हरभरे छान असे मऊ लुसलुशीत शिजले जातात। तर जवळपास इथे आता मी या हरभऱ्यामध्ये 2 ग्लास भरून पाणी घातलेलं आहे। चवीनुसार पाव चमचा मीठ घालूया म्हणजे हरभरे छान सॉफ्ट असे होतील। त्याच्यानंतर पाव चमचा हळद घालूया। याच्यामध्येच आपल्याला तिखट सुद्धा घालून घ्यायचा आहे छान रंग येण्यासाठी। तर मी ते काश्मीरी लाल मिरची पावडर पाव चमचा घातलेला आहे आणि अगदी थोडंसं 1 टीस्पून आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे। आता काही खडे मसाले ॲड करूया। याचा फ्लेवर खूप मस्त या छोल्यांमध्ये आणि रश्श्यामध्ये उतरतो। 1 तेजपत्ता, 3 छोट्या विलायच्या, 4 लवंगा घातलेल्या आहेत, 1 मोठी विलायची आणि दालचिनीचे असे 2 छोटे तुकडे घातलेले आहेत। एकदा व्यवस्थित चम्मचने मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून हाय फ्लेमवर 2 शिट्ट्या येऊ द्यायच्या आणि गॅस बंद करून पूर्णपणे याला थंड होऊ द्यायचं। अगोदरच भिजवल्यामुळे पटकन शिजतात आणि तसंही गावरानी हरभऱ्याच्या तुलनेत हे काबुली हरभरे लवकर शिजतात। मसाल्याच्या प्रिपरेशनसाठी मी इथे 1 मोठा कांदा आणि 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहे। कांदा आपल्याला अगदी बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे। याच्यासाठी मी इथे चॉपरचा वापर करत आहे। याने छान असा बारीक कांदा चिरून तयार होतो आणि मेहनत आणि वेळ दोन्ही वाचते। जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही चाकूने बारीक कट करू शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये हलकसं फिरवू शकता। नंतर 2 टोमॅटोची प्युरी सुद्धा बनवून द्यायची आहे। तिकडे आपले छोले सुद्धा शिजलेले आहेत आणि कुकर सुद्धा थंड झालेला आहे। चला आता या अमृतसरी छोल्याची फोडणी करून घेऊया। चवीनुसार आणि आवडीनुसार तेल घालून घ्यायचं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की 1 टीस्पून जिरे आणि अगदी चुटकीभर आपल्याला फोडणीमध्ये हिंग घालायचं आहे। हिंगाने खूप छान आणि मस्त स्वाद या छोले मसाल्याला येतो। त्याच्यानंतर बारीक कट केलेला कांदा घालायचा आणि गॅसची फ्लेम मीडियम टू लोच्या दरम्यान करून कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत आणि एक ब्राउनिश कलर येईपर्यंत त्याला परतून घ्यायचा। आता या ठिकाणी तुम्ही कट केलेल्या कांद्याऐवजी डायरेक्ट कांद्याची पेस्ट वापरली तरीही चालेल, परंतु एक ग्रेव्हीचा जो बेस बारीक कांद्याने तयार होतो तो खाण्यास अत्यंत चविष्ट लागतो। गॅसची फ्लेम अगदी लो करून घेऊया आणि या कांद्याला तोपर्यंत शिजू देऊया आणि एक झटपट मसाला तयार करून घेऊया। त्याच्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे। बाउलमध्ये अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून भरून काश्मीरी लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर अर्धा टीस्पून धनिया पावडर, अर्धा टीस्पून जिऱ्याची पावडर आणि 1 टीस्पून भरून कसुरी मेथी इथे घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालून या मसाल्याची एक पेस्ट तयार करून घेऊया। आता इथे तिखट किंवा बाकी मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। कसुरी मेथी अवश्य घाला या ठिकाणी, त्याने मस्त आणि चविष्ट अशी ग्रेव्ही बनून तयार होईल। कांदा देखील इकडे सॉफ्ट झालेला आहे, थोडासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता या स्टेजला आपल्याला 1 चमचा भरून इथं आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे। साधारणतः 1 मिनिटापर्यंत आलं लसणाची पेस्ट या कांद्यासोबत फ्राय करून घेऊया। आता इथे मी ग्रेव्हीमध्ये अशा लांब लांब कट करून 2-3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। ग्रेव्हीमध्ये जेव्हा आपण सर्व करतो तेव्हा ह्या हिरव्या मिरच्या दिसायला खूप छान दिसतात। मिरच्या घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। इथं आता आलं लसणाची पेस्ट आणि कांदे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। आता याच्यामध्ये तयार करून ठेवलेली आपण मसाल्याची पेस्ट घालूया आणि फोडणीमध्ये 1 ते 1.5 मिनिटापर्यंत चांगलं परतून घेऊया। बऱ्याच ग्रेव्हीयुक्त किंवा रस्सेदार ज्या भाज्या असतात त्याच्यामध्ये डायरेक्ट सुके मसाले फोडणीत घातल्यापेक्षा अशी पेस्ट तयार करून जर आपण घातली तर एकतर स्वाद दुपटीने वाढतो आणि एक मस्त बाइंडिंग त्या भाजीला किंवा त्या रश्श्याला येते आणि दिसायला पण सुद्धा ते खूप छान दिसतं। तर 1 ते 1.5 मिनिटापर्यंत छान व्यवस्थित ही पेस्ट परतली की आता आपण टोमॅटोची प्युरी फोडणीमध्ये घालूया आणि त्याला सुद्धा अर्धा ते 1 मिनिटापर्यंत व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। चवीनुसार 1 चमचा मीठ घालून घेऊया।
व्यवस्थित फोडणीमध्ये मीठ मिक्स करून घेऊया. आता कोणतीही प्रिपरेशन आणि पूर्वतयारी न करता तुम्हाला जर हा छोले मसाला बनवायचा असेल तर छोले थोडेसे जास्त वेळ आपल्याला कुकरमध्ये उकडावे लागतील, जवळपास अर्धा तास वगैरे पकडून चाला. तर आता इथे बघू शकता आपली ग्रेव्ही एकदम रेडी आहे. तर पहिल्यांदा काय करायचे, थोडेसे छोले घ्यायचे, पाणी निथळून त्याच्यातलं, आणि ग्रेव्हीमध्ये असे दाबून दाबून मिक्स करायचे. त्यामुळे एक थिक छान आणि घट्ट अशी ग्रेव्ही बनवून तयार होईल. असे दाबून दाबून मॅश करून घ्यायचे आणि आता उरलेले सगळे छोले याच्यात रशासकट टाकून घ्यायचे. व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये छोले मिक्स करून घेऊया आणि आता याला एक उकळी येऊ देऊया आणि आपले मस्त अमृतसरी छोले बनवून तयार होतील. छान कोथिंबीर घालून गार्निश करूया. अगदीच जर भातासोबत वगैरे खायला तुम्हाला अजून रश्शेदार हवं असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. भटुऱ्यांसोबत किंवा पुरीसोबत जो छोले मसाला बनवला जातो तो याच पद्धतीने बनवला जातो. हे तुम्ही गरमागरम पुरीसोबत भटुऱ्यासोबत मस्त सर्व करू शकता. खाण्यास अप्रतिम आणि टेस्टी असे हे छोले मस्त बनवून तयार होतात. खूप चविष्ट आणि खातच राहावं अशी याची ग्रेव्ही बनवून तयार होते. आणि नक्की ट्राय करून बघा हा अमृतसरी छोले मसाला. रेसिपी आवडली असल्यास एक लाईक जरूर करा. पुन्हा भेटू एका मस्त नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत.